यानंतर बातमी पुण्यातून पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी, कारण पुण्यात टोळक्याकडून बनावट नोटांचा वापर केला जातोय। पुणे पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेट विरोधात मोठी कारवाई सुद्धा केली। तब्बल 10,35,000च्या नोटा पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या। बातमी आपण पाहतोय, पुणे पोलिसांनी बनावट नोटांच्या विरोधात मोठी कारवाई केलेली आहे। 10,35,000च्या नोटा या जप्त करण्यात आल्या। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ज्ञानेश्वर, 10,35,000 हा आकडा आहे जो पोलिसांच्या हाती लागलाय। या व्यतिरिक्त तो आकडा मोठा असू शकतो, ते पैसे मार्केटमध्ये पोहोचलेले असू शकतात, पैशांचं रोलिंग सुरू झालेलं असू शकतं। पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। बरोबर आहे विक्रांत, हा हाती आलेला आकडा आहे। यापेक्षा अधिक रकमेच्या नोटा बाजारात वापरात असू शकतात। फक्त पुण्यातच नाही तर मुंबईमध्ये त्यासोबतच दिल्लीमध्ये देखील या नोटांचा वापर सुरू असल्याचा संशय आहे। मुंबईमध्ये सर्वाधिक आरोपी, बहुसंख्य आरोपी या प्रकरणातले मुंबईतले असल्याची माहिती आहे। त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। त्यांची चौकशी सुरू आहे। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं दिल्लीमध्ये देखील काही आरोपी आहेत, तशी जी लिंक आहे ती पोलिसांना सापडलेली आहे। त्या सगळ्या संबंधानं तपास सुरू आहे। पुण्यात ह्या ज्या नोटा आहेत त्या एका संशयित इसमाकडून पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। संशय आल्यानंतर त्याच्या हातातल्या ज्या नोटा पोलिसांनी पाहिल्या त्या बनावट असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर 2,000 पेक्षा जास्त नोटा ज्या आहेत, ज्याची एकूण रक्कम 10,35,000 इतकी आहे, ती पोलिसांनी जप्त केलेली आहे। पाहावं लागणार आहे की हे रॅकेट किती मोठं आहे, या नोटा नेमक्या कुठे बनवल्या जातात, त्या खरंच ज्ञानेश्वर, हे बनवण्याचा रॅकेट किती कारखाना जो मोठं आहे, नोटा कुठे बनवल्या जातात, या नोटा मार्केटमध्ये पोहोचल्यात का, पोहोचल्या असतील तर त्या मार्केटच्या बाहेर कशा प्रकारे काढल्या जाणार, अशा अनेक प्रश्न आहेत। उत्तरं कधी मिळतायत हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।